नमस्कार. मी निष्ठा सादर करत आहे प्रफुल्ल फडके लिखित काय झालं माझ्या बाळाला ही कथा. बाळ काही केल्या झोपत नव्हतं. आईचा जीव अगदी कासावीस झाला होता. रात्रीची वेळ. बाबा बाहेरगावी गेले होते. जवळपास हकेच्या अंतरावर कुणीही नव्हतं आणि रात्री अपरात्री कोणाला मदतीला बोलावणार. बाळ नुसतं कुरकुरत होतं. इकडून तिकडं चुळबुळ करत होतं. कानात बोटं घालून खाजवत होतं. रोजची झोपायची वेळ तशी टळून गेली होती. आईनं पाळण्यात ठेवून बघितलं. बेडवर आपल्या कुशीत झोपवायचा प्रयत्न केला. मांडीवर ठेवून थोपटून बघितलं. पण जमिनीवर हंतरुणावर ठेवलं की बाळ चुळबुळ करायचं. पाय जमिनीवर दाबून कंबर पाठ वर उचलून धरण्याची धडपड करायचं. आईनं तऱ्हे तऱ्हेची अंगाई गीतं गायली. पण बाळ काही केल्या झोपत नव्हतं. शेवटी कंटाळलेल्या आईने बाळाला खांद्यावर मान टाकून उभं धरलं आणि घरातल्या घरात येरझाऱ्या घालू लागली. झोप रे माझ्या सोन्या म्हणून पाठीवर थोपटलं आणि बाळ पटकन झोपलं. आईनं सुटकेचा निश्वास सोडला. गेले 3 तास बाळ कुरकुरत होतं. झोपेला आलं होतं पण झोपत नव्हतं. खांद्यावर उभं घेतल्यावर पटकन झोपलं. 5-6 महिन्यांचं बाळ म्हणजे मुका जीव. काही होतंय ते सांगताही येत नाही. रडून रडून दमून गेलं होतं. आईला वाटलं त्याच्या पोटात दुखत असेल म्हणून चिमूटभर सोडा घेऊन बाळाला पोटावर चोळला. तोंडात ओवा चावून बाळाच्या पोटावर फुंकर मारली. सगळे घरगुती उपाय करून थकून गेली बिचारी माऊली. अखेर ती सुद्धा रडकुंडीला आली. माझ्या पोटचा गोळा असून आमच्यात संवाद का होत नाही? त्याला काय हवंय ते तो सांगू शकत नाही आणि मलाही समजत नाही. डोळे झोपेला आले, जांभळ्या देतय पण झोपत नाही. बाळाला नक्की काय होतंय? अपरात्र झाली. रात्री अपरात्री डॉक्टरांना तरी कशी दाखवू? आणि डॉक्टरांना तरी समजेल का बाळ का झोपत नाहीये? आईच्या वेड्या मायेच्या मनात असंख्य प्रश्न उभे होते. या प्रश्नामुळेच हंतरुणावर ठेवलेलं बाळ तिने खांद्यावर घेतलं आणि बघता बघता बाळ झोपलं. आईनेही क्षणभर डोळे मिटले. ती हॉलमधून बेडरूम मध्ये आली. बाळाला झोपून 2च मिनिटं झाली होती. एकदा झोपलं की किमान 3 तास ते उठणार नाही हे आईला माहीत होतं. मला झोप नसली तरी चालेल पण बाळानं झोपलं पाहिजे. जागेपणी खेळलं पाहिजे. बाळ झोपल्यावर घरातली इतर कामं करता येतील. घर आवरता येईल. बाळाचे बाबा येईपर्यंत त्यांच्या स्वागताला घराला पुन्हा घरपण येईल. मनात असे विचार करीत बाळाला आईने हंतरुणावर ठेवले आणि बाळ पुन्हा किंचाळून रडत उठले. आईचा आता बांधच फुटला. तिला हुंदका आवरेना. तिनं पुन्हा बाळाला मांडीवर घेऊन रडत रडतच गाणं सुरू केलं. माझ्या बाळ देव जरी मज कधी भेटला, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणे ना प्रभू रे माझे सारे, म्हणे ना प्रभू रे माझे सारे, जीवन दे मम बाळाला. आईच्या या अंगाई गीतात सुरात सूर मिळवून बाळ हमसून रडू लागलं. तेव्हा आईनं त्याला छातीशी धरलं. काय झालं माझ्या बाळाला? नको रे रडू माझ्या सोन्या. आईच्या या आर्त हाकेनं बाळ एकदम रडायचं थांबलं. छातीशी धरलेल्या बाळाला कवटाळून पाठीवर थोपटू लागली आणि त्या वात्सल्य मूर्तीला सगळी उत्तरं सापडली. संध्याकाळी बाळाला पुसून तीट पावडर करताना तिने जो अंगरखा घातला होता त्याला पाठीमागे हुक होतं. बाळाला हंतरुणावर झोपवल्यावर तो हुक बाळाला टोचत होता म्हणून बाळ चुळबुळत होतं.
आईनं एका आवेगानंच बाळाचा अंगरखा काढला. बाळाच्या पाठीवर एक वळ उमटला होता. त्याकडे बघून आईच्या एका डोळ्यातून अश्रू येत होते तर दुसऱ्या डोळ्यातून दुःखाश्रू. बाळाचं दुखणं काय आहे हे समजल्याचा आनंद होता, तर एवढी साधी गोष्ट आपल्याला का समजली नाही म्हणून खेद वाटत होता. ती माऊली बाळाला पाठीवर फुंकर मारत होती. टोचणारा हूक अंगावरून दूर झाल्यामुळं बाळ गाढ झोपी गेला होता. त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना तिच्या डोळ्यातील अश्रू ओसंडून वाहत होते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक मला अशा अनेक गोष्टी सांगण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनलचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करा. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत पाहत रहा इंद्रधनू.